नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील एक स्थूल वाचन अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण 2 स्थूल वाचन अभ्यासलेले आहेत। आज आपल्याला एक नवीन स्थूल वाचन अभ्यासायचं आहे। आता स्थूल वाचन म्हणजे काय, एखादी प्रवास वर्णन असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर बिग 5 च्या सहवासात हा स्थूल वाचन आज आपल्याला काय करायचं आहे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला अभ्यासायचं आहे। या पाठाला, या स्थूल वाचनाला ज्यांनी लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव आहे जयप्रकाश प्रधान। विद्यार्थ्यांनो, आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला लेखकाचा जो जीवनाविषयीचा परिचय आहे तो सुरुवातीला आपण लेखकाच्या जीवनाविषयीचा जो परिचय आहे तो परिचय अभ्यासूया। लेखक जयप्रकाश प्रधान, जन्म 1951। प्रसिद्ध लेखक ऑफ बीट भटकंती भाग 1, ऑफ बीट भटकंती भाग 2, त्याचबरोबर ऑफ बीट भटकंती भाग 3 अशा पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे। त्याचबरोबर अनोखी सफर, बातमी मागची बातमी, बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य इत्यादी पुस्तके त्यांच्या प्रकाशित आहेत। ऑफबीट भटकंती यावर त्यांचे दृक्श्राव्य कार्यक्रमी होतात। बघा, जी ऑफबीट भटकंती आहे या ऑफबीट भटकंतीवर लेखकाचं ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय, दृक्श्राव्य हे कार्यक्रम देखील होत असतात। आता या पाठामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर आफ्रिकेमधील बिग 5 प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये लेखकाने या पाठातून व्यक्त केलेली आहे। केनयाच्या अर्थव्यवस्था या विषयीची पाठात आलेली माहिती अत्यंत रंजक आहे। प्रस्तुत पाठ हा ऑफबीट भटकंती भाग 1 या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपल्याला बिग 5 प्राणी, आता जे या पाठामध्ये बिग 5 म्हणजे अशा मोठ्या 5 प्राण्यांच्या जीवनाविषयीचे किंवा त्या प्राण्याविषयीचं आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची। मग असे 5 प्राणी आता आपल्या पाठामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये गेंडा आहे, हत्ती आहे, त्यानंतर उंट आहे, सिंह आहे, असे 5 प्राणी, त्या 5 प्राण्यांचं रंजक वर्णन आपल्याला या पाठात आलेलं आहे। त्याचबरोबर केनिया या देशातील जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचं रंजक पद्धतीनं वर्णन लेखकाने या स्थूल वाचनामध्ये केलेलं आहे। विद्यार्थ्यांना, आपण आपल्या स्थूल वाचनाला सुरुवात करूया। जंगलाचं फेरफटका मारणं, त्यातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळच थ्रिल असतं। आता थ्रिल म्हणजे काय, आता हे नवीन शब्द आपल्याला आलेले या ठिकाणी। थ्रिल असतं। थ्रिल म्हणजे काय, वेगळेपणा। थ्रिल म्हणजे वेगळेपणा म्हणजे काय दिलेलं आपल्याला लेखकाने सांगतात की जंगलाचा फेरफटका मारत असताना, जंगलामध्ये फेरफटका मारत असताना आणि त्या फटक्यामध्ये किंवा त्या फेरफटक्यामध्ये आपल्याला फिरत असताना त्यामध्ये जंगलामध्ये दुर्मिळ प्राण्याचे शोध घेणं आणि त्यांची एक एक माहिती हे जमा करणं, हे एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं। काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील
क्रुगर नॅशनल पार्क मधील 3 दिवसाच्या मुक्कामात याचा अनुभव घेतलेला होता. बघा लेखक जयप्रकाश प्रधान हे काय केलेलं आहे की हे दक्षिण आफ्रिकेतील, आता दक्षिण आफ्रिका आपण जर म्हणलं तर दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप मोठं जंगल आहे. आपण जर एखादी भारतामध्ये आता ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामध्ये जर एखादी वाद झाला तर काय होतं की याला दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात सोडून द्या. काय म्हणतात याला? दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात सोडून द्या. याच्यामुळं का सांगतात की दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप मोठं जंगल आहे, खूप. कारण आशिया खंडानंतर दुसऱ्या क्रमांकाचा खंड हा आफ्रिका खंड आहे. आशिया खंडानंतर दुसऱ्या क्रमांकाचा खंड आफ्रिका खंड आहे. म्हणून आफ्रिका खंडामध्ये खूप मोठा जंगल आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क मधील 3 दिवस जे मुक्काम घेतले, या मुक्काम मध्ये जेव्हा लेखक त्या ठिकाणी मुक्काम केला 3 दिवस त्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्क म्हणजे आपल्याकडे बाग जंगल म्हणतात, तिकडे पार्क म्हणतात. मग त्या पार्क मध्ये लेखकांनी 3 दिवस त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. त्यामुळेच यावेळेस केनिया व झिम्बाब्वे इथले विविध पार्क्स, इथे जंगलांना पार्क म्हणतात. जसं मी आता सांगितलं की त्या केनिया, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जे जंगल आहेत त्या जंगलांना ते काय म्हणतात? पार्क म्हणतात. आपण जंगलाला जंगले म्हणतो, पण आपली जंगले वेगळी आणि दक्षिण आफ्रिकेची जंगले सुद्धा वेगळी आहे. त्या जंगलाचा वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये जावं लागेल. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी लेखका बाबतीत घडलेल्या आहेत याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला आफ्रिकेत जायची गरज नाही. आपल्याला आफ्रिकेतील जंगले कशी आहेत आणि त्यातील अर्थव्यवस्था कशी आहे आणि केनियाची अर्थव्यवस्था कशी आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहे. बघा, इथे जंगलाला पार्क म्हणतात. मध्ये मनसोक्त फिरायचे. बिग 5 प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं यासाठी जवळजवळ 12-13 दिवसाचे सहल आयोजित करून घेतले. त्यामुळे आम्हाला जंगल लाईफ खूप जवळून पाहता व अनुभवता आला. बघा, लेखक म्हणतात की 3 दिवसाच्या सफरीमध्ये किंवा 3 दिवसाच्या सहलीमध्ये काहीच होत नाही. आपल्याला त्या जंगलामधील प्राण्यांना, जे बिग 5 प्राणी आहेत त्या बिग 5 प्राण्यांना जवळून पाहावं, त्यांना निरखावं आणि त्यांना जवळून पाहण्यासाठी त्यांना दृष्टिकोनातून आपल्याला घालण्यासाठी आणि त्यांचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 12 ते 13 दिवसाची सहल आपल्याला आवश्यकता आहे. आणि त्या 13 किंवा 12 दिवसाच्या सहलीचं नियोजन लेखकांनी करून घेतला होता आणि त्यामुळे त्यांना जी जंगल लाईफ आहे ती जंगल लाईफ त्यांना अनुभवता आलेली आहे. पुढे जर बघितलं, जंगल म्हटलं म्हणजे आपल्याकडचं जे चित्र समोर येतं ते म्हणजे घनदाट झाडे व त्यात लपलेली जनावरं. पण आफ्रिकेत जंगलाचं स्वरूप निरनिराळं आहे. बघा, आपण जर बघितलं तर आपल्या भारताकडे जंगल बघितलं तर आपल्या भारताकडच्या जंगलाचं स्वरूप हा वेगळाच आहे. आपल्याकडं जंगल म्हणलं त्या ठिकाणी घनदाट झाडी येते, घनदाट झाडी, किर्द असे दाट झाडी असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. मग त्यामध्ये जंगली प्राणी आहेतच, त्या पक्षी आहे, पशु आहे, अनेक वेगवेगळे प्राणी आपल्याला आपल्या भारताच्या जंगलामध्ये पाहायला मिळते. पण जर बघितलं तर आपल्याला आफ्रिकेतील जंगलाचं स्वरूप हा वेगळाच आहे. कसं स्वरूप आहे? काही ठिकाणी उंच घनदाट झाडाचं जंगल आहे, काही ठिकाणी उंच घनदाट झाडाचं जंगल आहे, तर बऱ्याच ठिकाणी झुडपाचं व सुकलेल्या गवताचं. हे झुडपं किंवा गवत ही कमरेपेक्षा जास्त उंचीचं असू शकतं, पण घनदाट झाडीपेक्षा व झुडपात किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्या मानानं सोपं जातं. बघा, जसं भारताचं जंगल आहे, आपल्या भारताच्या जंगलापेक्षा आफ्रिकेचं जंगल खूप निराळं आहे. तिथं काय आहे की काही ठिकाणी उंच आणि घनदाट झाडाचं जंगल आहे,
काही ठिकाणी काय आपल्याकडे कशी झाड असतात, पण त्या ठिकाणी त्या आफ्रिकेच्या जंगलामध्ये काही ठिकाणी घनदाट झाड असतात आणि काही ठिकाणी उंच झाड आहेत आणि बऱ्याच जागेवरती जे छोटे छोटे झुडपं आहेत त्या झुडपांचे जे सुकलेल्या पान आहेत त्या सुकलेल्या गवताचं जंगल आहे. आता हे जे छोटे छोटे झुडपं आहेत आणि ते जे गवत आहे ते गवत कमरेपेक्षा जास्त उंचीच असतं. कमरेपेक्षा जास्त उंचीचं जे गवत आहे ते असू शकतं, पण घनदाट झाडीपेक्षा या झुडपात आणि या गवतामध्ये जनावरांना आपल्याला पाहायला खूप सोपं जातं. कारण कमरेपेक्षा जास्त उंचीचे त्या ठिकाणी गवत असल्या कारणानं त्या गवतामध्ये विविध प्रकारचे जनावर त्या ठिकाणी लपून बसतात, म्हणून जनावर शोधणं हे त्या ठिकाणी खूप सोपं जातं. पुढे म्हणतात, अर्थात जंगलात फिरताना चिकाटी आणि नशीब या दोन्ही बाबी फार महत्वाच्या असतात. 4-4 दिवस भटकंती करून सुद्धा दुर्मिळ जनावर दृष्टीसही पडत नाही, पण एखादा दिवस असा उजाडतो की सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांचंच अगदी जवळून दर्शन होतं. त्यांच्या बारीक सारीक हालचाली पाहता येतात, कॅमेऱ्यात टिपता येतात. जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं. तो क्षण अक्षरशः अत्यानंदाचा असतो. बघा, आता या जंगलामध्ये एक एक आठवडे 4-4, 5-5 दिवस असे निघून जातात की त्यामध्ये आपल्याला एक साधं प्राणी पण दिसत नाही. साधं प्राणी 4-4 दिवस 4-4, 5-5 दिवस असेच निघून जातात त्या जंगलाच्या भटकंतीमध्ये. आपण जंगलामध्ये भटकत राहतो, 4 दिवस 5 दिवस सारखे भटकत राहतो, पण आपल्याला त्या ठिकाणी साधं एक प्राणी सुद्धा दिसत नाही. त्या ठिकाणी लेखक म्हणतात की 2 गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. त्या 2 गोष्टी कोणत्या? एक तर चिकाटी आणि दुसरं नशीब. चिकाटी म्हणजे आपली चिकाटी वृत्ती असली पाहिजे. आपल्याला जर आपण निश्चित केलं नाही की मला या ठिकाणी प्राणी बघितल्याशिवाय मला बाहेर जायचं नाही, अशी जिद्द जर आपण ठेवली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी प्राणी दिसणार नाही. आपली जिद्द आणि आपला नशीब, आपल्या नशिबाला आपली जिद्द जर साथ दिली तर त्या ठिकाणी असा एखाद दिवस उगवतो की 4-4 दिवस, कधी कधी 4-4 दिवस एकही प्राणी दिसत नाही आणि असा एक दिवस उगवतो की त्या दिवशी सगळेच प्राणी आपल्याला दिसून जातात. त्यामध्ये सिंह दिसतो, त्यानंतर लेपर्ड दिसतो, चित्ता दिसतो, पांढरा गेंडा दिसतो. असे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आपल्याला एकाच क्षणामध्ये किंवा एका दिवसामध्ये त्या ठिकाणी काय होतात, दिसून येतात. आणि असे दिसतात की त्या सर्व प्राण्यांचं आपल्याला ज्या छोटी छोटी बारीक सारीक हालचाली आहेत त्या सर्व हालचाली आपल्याला डोळ्यांनी नीट पाहता येतात. आणि त्याचबरोबर आपण डोळ्यांनी पाहता येतच, त्याचबरोबर आपल्याला कॅमेरामध्ये तो क्षण आपल्याला काय करता येतं, टिपता येतं. म्हणजे कॅमेरामध्ये आपल्याला फोटो काढून घेता येतं. तेव्हा कुठंतरी वाटतं की आपण 4-4 दिवस फिरलो पण आपल्याला काही भेटलं नाही, पण आपली जिद्द कायम ठेवली, आपली चिकाटी कायम ठेवली आणि आपल्या नशिबानं साथ दिली, म्हणून एकाच दिवशी एवढे प्राणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कुठंतरी आपल्या शर्माचं चीज झालं असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. केनियाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर आफ्रिकन क्वेस्टर कंपनीच्या प्रतिनिधींनी जॅबो म्हणजे हॅलो म्हणत आमचं स्वागत केलं. आम्ही त्याला मसुरी फाईन असं प्रत्युत्तर दिलं. या सफरीत आम्ही माउंट केनिया, सांबारू, अँबर्डस, लेक नुकुरू व मसाई मारा इथल्या पार्क मध्ये फिरणार होतो. बघा, दक्षिण आफ्रिकेचं जंगल फिरल्यानंतर लेखक केनिया इथे गेले. केनियाला जो नैरोबी विमानतळ आहे, या नैरोबी विमानतळ उतरल्यानंतर त्या ठिकाणी जे आफ्रिकन क्वेस्टर कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत, कारण तिथे उतरल्यानंतर प्रतिनिधी आपल्याला कोण, भारतातून आपण बाहेर गेलो तर तिथले प्रतिनिधी आपल्याला घ्यायला येतात, आपल्याला काही माहित नसतं. म्हणून आफ्रिकन जे क्वेस्टर कंपनी आहे या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी लेखकाचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर त्यांनी जसं आपण काय म्हणतो की हॅलो असं म्हणतो ना आपल्या भारतामध्ये, किंवा आपण एखादी शब्द म्हणतो, मग पण
त्या ठिकाणी केनियामध्ये जॅबो असा शब्द हॅलोसाठी ते वापरतात आणि त्याच शब्दाला प्रत्युत्तर म्हणून आपण काय म्हणतो की फाईन म्हणतो. जर त्यांनी हॅलो म्हणलं तर आपण फाईन म्हणतो. त्यांनी हॅलो हाऊ आर यू म्हटल्यानंतर आपल्याला काय म्हणावं लागतं, फाईन म्हणावं लागतं. पण त्या ठिकाणी हॅलो साठी त्यांनी जॅबो हा शब्द वापरतात आणि आपण फाईन म्हणलं तर आपल्याला मसुरी हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागतो. आता कॅनेडियन हा शब्द आहे, केनियाला असे शब्द वापरतात. बघा या सफरीमध्ये म्हणजे जी केनिया सफर होती, या केनियाच्या सफरीमध्ये लेखक बघा कुठे कुठे फिरायला जाणार होते तर माउंट केनिया, सांबारू, त्यानंतर ॲबेरडस, लेक नकुरू व मसाई मारा इथल्या पार्क मध्ये त्या ठिकाणी लेखक फिरणार होते. म्हणजे हे केनियामधील जे ठिकाण आहे तिथील पार्क आहे, या सर्व पार्क मध्ये लेखक त्या ठिकाणी फिरणार होते. पहिला मुक्काम होता माउंट सफारी क्लब मध्ये. माउंट सफारी क्लब मध्ये नयनरम्य परिसर व माउंट केनियाच्या उतारावर तो असून 5199 मीटर्स उंचीवरील माउंट केनियाचं शिखर इथून दिसतं. ते शिखर सर करणं ही सर्वच गिर्यारोहकाची इच्छा असते. बघा लेखक केनियाला आल्यानंतर विविध ठिकाणच्या पार्कला ते भेट देणार होते आणि त्यांचा पहिला दिवशीचा मुक्काम त्या ठिकाणी होता की कोणत्या ठिकाणी माउंट सफारीमध्ये. जे माउंट सफारी आहे या माउंट सफारीच्या क्लब मध्ये लेखकाचं पहिलं मुक्काम होतं आणि तो जो परिसर होता तो परिसर इतका नयनरम्य परिसर होता आणि तिथं माउंट केनियाचा जो पार्क आहे किंवा माउंट केनियाचा जो उतारावर तो असून म्हणजे जो पार्क होता तो उतारावर होता आणि त्याची जी उंची होती ती 5199 मीटर उंचीवरील माउंट केनियाचे शिखर त्या ठिकाणून दिसत होतं. बघा इतकं त्यांचं वेगळं वैशिष्ट्य होतं. ते शिखर सर करणं म्हणजे तो इतकं उंचीचं शिखर होतं. जो माउंट केनियाचं शिखर आहे तो माउंट केनियाचं शिखर ते चढण्यासाठी त्या ठिकाणी अनेक जे गिर्यारोहक आहे त्या सर्व गिर्यारोहकाला असं वाटतं की आपण एकदा माउंट केनियाचा जो शिखर आहे तो शिखर आपण चढलं पाहिजे. त्या ठिकाणी ग्लेशियर्स, रानटी हत्ती, म्हशी यांचे अडथळे पार करून त्यात यशस्वी होणारे धाडसी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. केनिया सफरीत रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 4-5 तासांचा गेम ड्राईव्ह म्हणजे जंगलातील भटकंती करण्याचा कार्यक्रम होता. संपूर्ण प्रवासासाठी इथे चांगल्या मजबूत मॅटाडोर गाड्या उपलब्ध होत्या. थोडे जास्त पैसे मोजले तर 4 व्हीलरची व्यवस्था होती. जंगलातील खराब व अरुंद रस्त्यावर त्यामुळे बराच प्रवास सुकर होता. जंगलात फिरताना या मोटारीचं छप्पर उघडण्यात येतं. त्या छपरातून जनावरांना अगदी जवळून पाहून त्याचे मनसोक्त फोटोही काढता येतात. तसंच त्या प्रत्येक मोटारीत एक वायरलेस सेट असतो. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांना एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर त्याचा उपयोग होतोच, पण कुठे काय जनावर आहेत तिथे लगेच जा अशा प्रकारच्या सूचनाही ते एकमेकांना देत असतात. बघा जे जे केनियाचं जो शिखर आहे त्या शिखरवरती जे प्राणी आढळतात ते प्राणी कोणकोणते की ग्लेशियर्स, रानटी हत्ती, म्हशी असे वेगवेगळे प्राणी त्या ठिकाणी आढळतात. या प्राण्यांना तोंड देऊन त्या ठिकाणी तिथून जे धाडसी पर्यटक आहेत ते धाडसी पर्यटक या प्राण्यांना तोंड देऊन म्हणजे यांचे अडथळे पार करून तुम्हाला काय करावं लागतं तिथे सफर करायला लागते. आणि त्या ठिकाणी सफर सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 4-4 तासाची भटकंती त्या शिखरामध्ये होत असते, त्या जंगलामध्ये होत असते. आता सकाळ 4 तास संध्याकाळ 4 तास असे विविध गेम ड्राईव्ह म्हणजे जंगलामध्ये भटकंती जी होती ते 4-4 तास त्यामध्ये होत असते. आता त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या संपूर्ण भटकंतीसाठी जी गाडी आहे ती गाडी कोणती मजबूत अशी मेटाडोर गाडी त्या ठिकाणी उपलब्ध राहतात. आणि जर तुम्हाला मेटाडोर पेक्षा जर चांगली अजून गाडी पाहिजे असेल आणि तुमच्याकडे थोडेसे पैसे असतील तर तुम्ही तिथं 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी तुम्ही काय करू शकता त्याची व्यवस्था करू शकता. पण जंगलामध्ये जो रस्ता आहे तो खराब आहे आणि अरुंद आहे म्हणून त्या ठिकाणी मेटाडोरचा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आता जंगलामध्ये फिरत असताना जे जंगलामध्ये फिरत असताना जी गाडीचं छप्पर आहे
तो छपर उघडलं ते उघडतात आणि उघडलं जातं आणि त्या छपरामधून जो पर्यटक आहे तो पर्यटक उभा राहून त्या फिरत असताना भटकंती करत असताना ज्या ज्या विविध प्रकारचे त्या ठिकाणी प्राणी येतात ते विविध प्रकारचे प्राणी त्यांना काय समोरून पाहता येतं, त्यांना निरीक्षण करता येतं आणि त्यांचं फोटो सुद्धा आपल्याला काय करता येतं, काढता येतं. तसंच त्याबरोबर प्रत्येक गाडीमध्ये एक वायरलेस सेट असतो, म्हणजे वायरलेस फोन असतो. हे वायरलेस फोन यासाठी की जंगलामध्ये भटकंती करणाऱ्या ज्या विविध गाड्या आहेत त्या विविध गाड्यांचं एकमेकाला संपर्क असावं आणि एकमेकाच्या संपर्कात सगळ्या गाड्या असायला पाहिजे, जेणेकरून एकमेकाला मदत करता येते. कारण कोणत्या गाडीसमोर कोणता प्राणी येईल याची काही शाश्वती नसते, म्हणून प्रत्येक गाडी एकमेकाच्या संपर्कात राहावी म्हणून ते काय करतात, त्या ठिकाणी ते प्रत्येक गाडीमध्ये वायरलेस सेट ठेवतात आणि त्या एकमेकाच्या त्या वायरलेस सेट सोबत त्यांच्या सूचना सुद्धा जी असतात ते सूचना ते पाळत असतात. म्हणून या जंगलामध्ये अशा विविध प्रकारच्या गाड्या तिथं वापरत असतात. समोर जर बघितलं तर माउंट केनियावरून आम्ही वासो नैरो नदीच्या किनारी वसलेल्या सरवा साभा लॉज मध्ये पोहोचलो. या वासो नैरो नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्यात अनेक लॉजेस अक्षरशः वाहून गेली, पण त्यातून हे सरवा लॉज बचावलं. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली, जणू झाडावर उभारलेली पंचतारांकित झोपडी. या लॉजच्या समोरून जी वासो नैरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शेकडो मगरी पुराच्या वेळेस या मगरी चिखलात लपून बसल्या आणि पाणी ओसरल्यानंतर परत बाहेर आल्या. किनाऱ्याच्या बाजूला निदान 6 फूट लांबीच्या अनेक अजस्त्र मगरी पडलेल्या दिसून येतात. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे. ते आदिवासी या मगरीची नजर चुकून किनाऱ्याच्या कडेकडे नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात, पण कधी कधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो. सुस्त वाटणारी मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याच्या तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखाद्या वेळेस दिसतो तिथं, असं तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. बघा, जेव्हा जंगल सफारीमध्ये अशा वेगवेगळ्या जे त्या ठिकाणी वायरलेस सेट दिल्यानंतर लेखक काय केले की तिथून वायरलेस सेट केल्यानंतर ती सफर पूर्ण झाल्यानंतर लेखक तिथून पुढे कुठे निघाले, जे माउंट केनियावरून जे वासो नैरोची नदी आहे केनियामध्ये, जी वासो नैरो नदीच्या किनारी एक त्या ठिकाणी लॉज आहे. त्या लॉजेचं नाव काय आहे, सरवा साभा लॉज. त्या ठिकाणी त्या नदीच्या जो साबू वैरो आहे तो वासो नैरो नदीच्या शेजारी त्या किनाऱ्यावरती एक लॉज आहे. त्या लॉज मध्ये लेखक त्यांची भटकंती संपल्यानंतर त्या ठिकाणी ते थांबले. आता ते लॉजचं नाव आहे सरवा साभा. आता हे जे नाव आहेत हे केनियाचे नाव आहेत. आपल्या भारतामध्ये वेगवेगळे लॉजचे नाव आपल्या भारतामध्ये सोपे नाव असतात, पण केनिया मध्ये थोडेसे त्यांना सोपे वाटणारे पण आपल्याला अवघड वाटणारे ते नाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ही जी वासो नैरोची नदी होती, या नदीला 2 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी महापूर येऊन गेला होता. आता त्या महापुरामध्ये अनेक छोट्या मोठे जे लॉजेस होते ते लॉजेस त्या ठिकाणी वाहून गेले. आता लॉजेस कशाला असतात की त्या ठिकाणी जे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी त्या ठिकाणी राहण्यासाठी, त्यांना वास्तव्य करण्यासाठी, त्यांना मुक्काम करण्यासाठी त्या ठिकाणी लॉजेस असतात. पण या वासो नैरो नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आल्यामुळं तेथील वेगवेगळ्या जे लॉजेस होते ते सगळे लॉजेस काय झाले, महापुराने त्या पुरामुळे काय झाले, अक्षरशः वाहून गेले. पण या महापुरातून सुद्धा ही जी सरवा लॉज आहे ती सरवा लॉज त्या ठिकाणी वाचली होती. कारण त्या लॉजची जी रचना आहे ती रचना वेगळी होती. सगळ्या लॉजेस पेक्षा या लॉजची जी रचना होती ती रचना वेगळी होती, अशी की ती जणू आपल्याला असं वाटते की ती जी लॉज आहे ती लॉज पंचतारांकित आहे, 5 स्टार हॉटेल आहे, पण ती एका झाडावर उभी आहे आणि झाडावर उभारलेली एक झोपडीच आहे. असं त्या ठिकाणी ती लॉज असल्यामुळं कदाचित
ती त्या महापुरातून वाचलेली असावी असं लेखकाने त्या ठिकाणी अंदाज लावला. आता या लॉकच्या समोरून जी नदी वाहते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी त्या ठिकाणी राहत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी, आता काही मगरी या पुरामध्ये वाहून गेल्या, पण काही मगरी पुराच्या वेळेस काय झालं की चिखलामध्ये त्या लपून बसल्या. आणि जेव्हा पुराचं पाणी ओसरलं, म्हणजे पुराचं पाणी जेव्हा कमी झाल्यानंतर त्या सर्व मगरी त्या पाण्यातून बाहेर आल्या. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा महापूर येतं तेव्हा महापूर आल्यानंतर अनेक जनावरे किंवा अनेक प्राणी, त्यामध्ये जंगली प्राणी असतात किंवा पाण्यातले प्राणी, हे वेगवेगळे जलचर प्राणी सुद्धा त्या ठिकाणी वाहून जातात. पण एखादी प्राणी काय होतो, कुठेतरी अडकून बसतो. आणि त्यापैकी जे मगरी असतात, मगरी काय करतात की काही मगरी असे वाहून या जंगलातून, वासुनेरो जी नदी आहे त्या नदीच्या पुरामध्ये अनेक मगरी वाहून गेल्या. पण काही मगरी काय झालं, काही मगरींनी त्या चिखलामध्ये त्या ठिकाणी लपून बसल्या. आणि जेव्हा त्या वासुनेरो नदीचं, महापुराचं पाणी जेव्हा कमी झालं, जेव्हा ओसरलं, तेव्हा काय झालं, या मगरी सर्व पाण्याच्या बाहेर निघाल्या. बघा, किनाऱ्याच्या बाजूला निदान 6 फूट लांबीच्या अनेक अजस्त्र मगरी पडलेल्या दिसून आल्या. लेखक जेव्हा त्या लॉजमध्ये गेल्यानंतर लॉजच्या समोरून जी नदी वाहते त्या नदीमध्ये जेव्हा पाणी ओसरल्यानंतर तिथं 6 फूट लांबीच्या, बघा 6 फूट लांबीच्या अनेक मगरी त्या ठिकाणी अशा अजस्त्र, म्हणजे त्या ठिकाणी तिथं पडलेल्या लेखकाला दिसून आल्या. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासीची वस्ती आहे. त्या नदीचा जो दुसरा किनारा आहे त्या दुसऱ्या किनाऱ्याला तिथं काही आदिवासी स्थानिक राहतात. म्हणजे स्थानिक लोक त्या ठिकाणी जे राहतात ते स्थानिक लोक कोणते, आदिवासी लोक त्या ठिकाणी त्यांची वस्ती आहे. आणि त्या ठिकाणी आदिवासीची वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात. आता हे जे आदिवासी लोक आहेत, हे सर्व आदिवासी लोक काय करतात, तिथून जात असताना त्या मगरीची नजर चुकून त्या किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचा ते प्रयत्न करत असतात. कारण त्या किनाऱ्यावरच एका बाजूला मगरी असतात, एका किनाऱ्याला मगरी आणि दुसऱ्या किनाऱ्यावर ते आदिवासी लोक राहतात. आणि जेव्हा कदाचित त्या लोकांना त्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असतं तेव्हा ते काय करतात, ते लोक किनाऱ्याने त्या 6 फूट लांब असलेल्या मगरीची नजर चुकून ते काय करत असतात, तिथून समोर रस्ता चुकवत असतात आणि पुढं जाण्याचं धाडस करत असतात. आता कधी काय होतं की एखादी वेळेस ज्या मगरी असतात सुस्त अवस्थेमध्ये पडलेल्या असतात, तेव्हा त्यांची नजर त्या आदिवासी लोकांकडे जात नाही. पण एखादी मगर काय असते, अशी पडलेली असते, आपल्याला सुस्त अवस्थेमध्ये दिसते, पण ती एकदम चपळ सुद्धा असते. ती चपळाने काय करते, आपल्या बाजूने जर एखादी व्यक्ती जात असेल तर असं त्या व्यक्तीला जाणवते की ही सुस्तावलेली आहे आणि त्या ठिकाणी पडलेली आहे, काहीतरी खाऊन पडलेली आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती जवळ येतो तेव्हा ती चपळाईने त्या व्यक्तीला आपल्या तोंडात पकडते आणि त्या व्यक्तीला सरळ ती काय करते, तोंडामध्ये जबडामध्ये पकडते आणि चावून घेते. असा प्रसंग त्या लेखक म्हणतात की त्या ठिकाणी असा प्रसंग वर्षातून एकदा होतोच, असं त्या ठिकाणी जे असणारे जे स्थानिक कर्मचारी आहेत ते स्थानिक कर्मचारी त्या ठिकाणी सांगतात, असं लेखक आपल्याला या पाठाच्या मार्फत आपल्याला सांगत असतात. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण थांबूया. अजून भरपूर मोठा पाठ बाकी आहे. अजून आपल्याला दुसऱ्या भागामध्ये हा राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.